पहिला डिस्क्लेमर असा आहे की मी जे बोलतोय ते माझे वैयक्तिक मत आहे, याच्याशी शासनाच्या मताचा किंवा शासना या पॉलिसीचा किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा कोणताही उद्देश नाहीये किंवा त्यांचे मतही नाही आहेत, हे माझे वैयक्तिक मत आहेत. दुसरा की हा टॉपिक सुशासन असल्यामुळं शासन आणि सुशासन आणि याच्यामध्ये शासन हा शब्द अनेक वेळेस येणार आहे. त्यावेळी ज्यावेळेस मी भाषणामध्ये किंवा माझ्या स्पीचमध्ये शासन हा शब्द प्रयोग करेल तर कोणत्याही एका विशिष्ट शासनाच्या बाबतीत बोलत नाही, शासन संस्था म्हणून मी बोलणार आहे. मग ती ग्लोबल लेवलची असेल, नॅशनल लेवलची असेल, आत्ताची असेल, 50 वर्षापूर्वीची असेल, तर शासन संस्था म्हणून त्याला अर्थ काढावा. त्याचा कोणत्याही एका विशिष्ट शासनाविरुद्ध किंवा एका विशिष्ट नेत्याविरुद्ध किंवा पार्टी विरुद्ध किंवा पार्टीच्या बाजूने असा कोणताही अर्थ त्याला अभिप्रेत नाहीये. त्याच्यामुळे आता अभिप्रेत आहे शासनी संस्था म्हणून अभिप्रेत आहे. आता मला सांगण्यात आलं होतं की सर्वसाधारणपणे 6 वाजता हा कार्यक्रम चालू होईल आणि ज्यावेळेस आमची चर्चा झाली त्यावेळेस टॉपिक कोणता घ्यायचा चर्चा झाली त्यावेळेस सुशासनाच्या संदर्भात टॉपिक घ्यायचं ठरलं आणि डॉक्टर माधव गोळबडे यांनी लिहिलेलं पुस्तक हरवलेले सुशासन याच्यावरतीच बोलावं असा आग्रह झाला. आता शासन किंवा सुशासन हरवलं आहे की नाही हे समाज ठरवेल. त्याच्यामुळे हरवलेल्या किंवा न हरवलेल्या सुशासनाबद्दल किंवा शासनाबद्दल मी कमेंट करणार नाही, परंतु शासन व्यवस्था आणि सुशासन याविषयी आपण डेफिनेटली चर्चा करू शकतो. माझा उद्देश आज आपल्यासमोर बोलण्याचा एवढाच आहे की ज्या उद्देशानं समाज जगतो, मग तो भारतीय समाज असेल, महाराष्ट्र असेल, पुण्यातला असेल किंवा जागतिक स्तरावरचा असेल, ती संकल्पना आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेण्याची गरज आहे. त्या संकल्पनेच्या आधारावरती, ज्या प्रिन्सिपल्सवरती, व्हॅल्यूजवरती आपण सध्याची स्थिती काय आहे आणि पुढे कसं गेलं पाहिजे याच्यावरती विचार करण्याची गरज असते. आजकाल आपण शासन हा शब्द विकासाच्या जे डिबेट्स चालू आहे, डिस्कोर्स चालू आहे, याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात ऐकत असतो आणि समाजामध्ये जागतिक स्तरापासून अगदी लोकल गावापर्यंत किंवा वॉर्डपर्यंत, रादर सोसायटीपर्यंत, सोसायटी ज्या आपल्या अनेक मोठ्या असतात तिथपर्यंतही याचा वापर होतो, याच्यावरती चर्चा होते. आणि बऱ्याच अंशी कल असा असतो की समाजामध्ये जे काही आज अवगुण आहेत, जे काही प्रॉब्लेम आहेत, त्याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. आता हा बघण्याचा दृष्टिकोन का झाला याच्यावरती विचारमंथन होणं गरजेचं आहे. तर मुळामध्ये शासन म्हणजे काय हे कदाचित थिओरिटिकल वाटेल, पण ते समजून घेणं गरजेचं आहे. तर शासन म्हणजे एक इन्स्टिट्यूशन नाही आहे, ती काही एक मोनोलिथिक स्ट्रक्चर नाही आहे, हे डायनॅमिक असतं. शासन म्हणजे एक निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि घेतलेला निर्णय राबवण्यासाठी जी प्रक्रिया असते अवलंबली जाते ते म्हणजे शासन. मग ते ग्लोबल स्तरावरच असेल, राष्ट्रीय स्तरावरच असेल, लोकल स्तरावरच असेल, अगदी सोसायटी किंवा गाव पातळीच्या स्तरावरच असेल. आता ह्याच्याविषयी शासनाची आपण डेफिनेशन करतो आणि आपण ज्यावेळेस सुशासनाची अपेक्षा करतो त्यावेळेस आपल्या समोर काय चित्र दिसतं. कारण आपण 21व्या शतकात 4थ्या इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या काळातून आपण त्याच्यामध्ये राहत असून त्या 4थ्या इंडस्ट्रियल रेव्होल्युशनचा जाणतेपणे किंवा अजाणतेपणे आपण भाग आहोत. आणि हा भाग असताना सुशासन याच्यावरती किंवा शासन याच्यावरती आपण खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करतो, परंतु ती कन्स्ट्रक्टिव्ह असते का, डिरेक्शनल असते का, खरोखर त्याच्यावर डिस्कोर्स होतो का. मला असा अभिप्राय आहे की याच्यावरती खूप चांगल्या प्रकारचा डिस्कोर्स होणं गरजेचं आहे, विचारमंथन होणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून एक कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम, एक टाइम बाउंड प्रोग्राम होणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला अभिप्रेत असलेला समाज या सुशासनाच्या माध्यमातून आपण आणू शकतो. आणि आणू शकत असू तर कशा पद्धती आणू शकतो, त्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. आता हे गुड गव्हर्नमेंट, बॅड गव्हर्नमेंट म्हणजे थोडक्यात आपण सुशासन किंवा कुशासन हे आपण जर समजलं तर ही काय नवीन संकल्पना नाही आहे. आपल्याला एक एक्झाम्पल देतो. 1337 आपल्यापैकी काही जणांनी वाचलं असेल तर मला माहित नाही, 1337 ते 1339 या 2 वर्षाच्या काळामध्ये एक इटलीमध्ये
लोरेन्झेटी नावाचा एक पेंटर होता, आर्टिस्ट होता. आणि 1337 ते 39 या 2 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एक भित्तीपत्रक तयार केलं, त्याला फ्रेस्को पेंटिंग असं म्हणतात. आणि ते भित्तीपत्रक काय होतं, तर 3 भिंती होत्या, म्हणजे ही एक भिंत आणि अशा 2 भिंती, याच्यावर त्यांनी पेंट केलेलं होतं. समोरची जी भिंत होती त्याच्यावरती राजा बसलेला होता, सिंहासन होतं, म्हणजे आजच्या टर्ममध्ये सांगायचं झालं तर गव्हर्नमेंट, त्यावेळेस किंगशिप होती म्हणून तो राजा आला. समोर आपण जसे बसलेला आहात तशी पब्लिक दिसते त्या पेंटिंगमध्ये. म्हणजे समोरच्या भिंतीवरती राजा दिसलेला आहे, समोर पब्लिक दिसते. उजव्या बाजूच्या भिंतीवरती काही पेंटिंग्स आहेत आणि डाव्या बाजूच्या पेंटिंगवरती, वॉलवरती काही पेंटिंग आहेत. आता ही समोर जे पेंटिंग आहे हे कन्सिडर करा की ही देशाची एक टेरिटरी आहे, एक जॉग्राफिकल एरिया आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्वजण नागरिक आहोत. ह्या नागरिकांच्या भोवती बाउंड्री जी आहे ती एका दोरीनं किंवा त्याला आपण दोर म्हणू, यांनी चारी बाजूने त्याला ठेवलेली आहे. आणि तो दोर राजाच्या मनगटाला बांधलेला आहे, हातात धरलेला नाही, मनगटाला बांधलेला आहे. समोरच उजव्या बाजूला ज्यावेळेस बघतो त्यावेळेस चांगलं शहर आहे, शहरामध्ये दळण व्यवस्था व्यवस्थित आहे, चांगल्या प्रकारचे घरं आहेत. शहराच्या बाजूला सेमी अर्बन एरिया आहे, त्या ठिकाणी ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात चालतात, फॅक्टरीज वगैरे आहेत, मॅन्युफॅक्चरिंग चांगली होते. त्याच्या पलीकडे गावं आहेत, शेती आहे, शेतीमध्ये मुक्तपणे शेतकरी शेती करतायत. शहरामध्ये आनंदाने वातावरण आहे, मध्येच कल्चरल प्रोग्राम आहेत. म्हणजे एकंदर काय तर उजव्या बाजूच्या जी वॉल आहे त्याच्यावरती एक सुखाचं राज्य चाललेलं आहे, सुखाचा संसार चाललेला आहे, सुखाचा समाज आहे आणि समाजामधला प्रत्येक घटक हा योग्य प्रकारे आपला विकास करतो आणि त्याच्या माध्यमातून आनंद जीवन चांगला जगत आहे. त्या बाजूला राजाच्या पुढे आणि पब्लिकच्या पेंटिंगच्या मध्ये न्यायदेवता आहे, ती समजवलेली आहे. ही एक बाजू पेंटिंग आहे. ही जी पेंटिंग आहे ती हॉल ऑफ 9 मध्ये आहे. ते हॉल ऑफ 9 का म्हटलेलं आहे तर त्यावेळेस आपल्यासारखी डेमोक्रेसी नव्हती, परंतु एक सॉर्ट ऑफ गव्हर्नन्स कसं असावं ही डेपिट करण्याचा, ज्यावेळेस गव्हर्नन्सच्या विषयावरती एवढी चर्चा होत नव्हती, डेमोक्रेसी नावालाही नव्हती, 14व्या शतकामध्ये 2 वर्षाच्या काळात ही पेंटिंग बनवली. आणि हॉल ऑफ 9 का म्हणतात कारण त्यावेळेस 9 ट्रेडर्स, इन्फ्लुएन्शियल ट्रेडर्स होते, ते रूल करण्यामध्ये राजाला तिथला गव्हर्नन्स करण्यामध्ये मदत करत होते आणि म्हणून ते हॉल ऑफ 9 असं म्हणतात. डाव्या बाजूला बघितलं तर शहर अविकसित आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती तिथं ज्याला आपण दंगली म्हणू किंवा विकास नाहीये, पॉवर्टी आहे असं बघितलं जातं. त्याच्या पलीकडं जर ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी नाही आहे, एकमेका विरुद्ध भांडणं चाललेली आहेत. शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे शेतकरी शेती करू शकत नाही, मुक्त संचार करू शकत नाही कारण शहरामध्ये आणि शहराच्या बाहेर दोन्हीकडे दंगेखोर आणि खूप मोठ्या प्रमाणावरती दरोडेखोर आहेत, त्याच्यामुळे भीतीचं वातावरण आहे. म्हणजे डाव्या बाजूला पेंटिंगवर त्याने असं दाखवलेलं आहे की वाईट शासन असलं म्हणजे त्याचे काय परिणाम होतात, आणि उजव्या बाजूला पेंटिंगवर दाखवलेलं आहे की चांगलं शासन असेल म्हणजे नेमकं काय परिणाम होतात. हे दोन्ही चित्र 1337 ते 1339 या काळामध्ये लोरेन्झेटी नावाच्या पेंटरने इटलीमध्ये सिएना नावाचा छोटासा प्रॉव्हिन्स होता त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्यावेळेस डेमोक्रेसी ही संकल्पना होती, लोकशाही ही संकल्पना होती, राजेशाही होती आणि समोर राजा बसलेला आहे. आता हे पिक्चर काय दाखवतं तर हा पिक्चर एक जनरल मध्ये 14व्या शतकामध्ये गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्सचा परिणाम समाजावरती काय होतो हे डेपिक्ट करण्याचा त्याचा फ्रेस्को पेंटिंगच्या माध्यमातून हा प्रयत्न होता. ती परिस्थिती आज आहे का? त्याचा आजच्या 21व्या शतकात 2024 मध्ये आपण ज्या विषयी आपण बोलत आहोत त्याच्याशी काही संबंध आहे का? त्याच्याशी आपण कनेक्ट करू शकतो का? मला वाटतं ती जी संकल्पना आहे आजही तेवढ्याच प्रमाणात लागू होते. गुड गव्हर्नन्स असेल तर प्रॉस्पेरिटी येईल, ग्रोथ येईल, इक्वॅलिटी, जस्टिस, न्याय हे असेल. बॅड गव्हर्नन्स असेल तर अन्याय होईल, एकमेकाविरुद्ध भांडणं होतील,
विकास होणार नाही. पर्यायानं सेल्फ सेंट्रिक इंडिव्हिज्युअल असतील, मग तो कल्चरल ग्रोथ होणार नाही, सामाजिक होणार नाही, आर्थिक होणार नाही, शैक्षणिक होणार नाही. ही जर संकल्पना आपण जर गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्स, त्यावेळेस त्यांनी शब्द प्रयोग केला होता, त्याला नंतरच्या काळात अलिगरी ऑफ गुड अँड बॅड गव्हर्नमेंट म्हणून त्याचं नॉमेनक्लेचर करण्यात आलं. तर ही जर संकल्पना 14व्या शतकात होती आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन होऊन गेली, नॅशनलिझम आलं, फ्रीडम्स आलं, पॉप्युलेशन वाढलं, टेक्नॉलॉजी वाढली आणि आज आपण इंडस्ट्रियल रेव्होल्युशन 4 चौथ्या इंडस्ट्रियल रेव्होल्युशन राहत नसतानाही 14व्या शतकातल्या कन्सेप्ट वरतीच अजूनही जर आहोत, तर कुठेतरी तुम्हाला आणि मला आणि आपण सर्वांना विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. तर आपण शासनामध्ये मुळामध्ये का शासन, सुशासन किंवा शासन याच्यावरती का चर्चा करतोय? असं काय आहे की शासनाशिवाय आपण काही करू शकत नाही किंवा शासन आपल्यावरती काय इफेक्ट करतं? तर ह्या सगळ्या पेंटिंगचा आणि या फिलॉसॉफीचा, पॉलिटिकल फिलॉसॉफीचा आतापर्यंत जर विचार केला आणि आताची स्थिती बघितली तर आपल्यासमोर 3 प्रश्न उभे राहतात. आपल्यासमोर 3 प्रश्न उभे राहतात आणि 3 प्रश्न कोणते? शासनाचा किंवा शासन व्यवस्थेचा नागरिकावरती म्हणजे आपल्यावरती, शासित ज्याला आपण म्हणू, दोज हू आर गव्हर्न्ड, यांच्यावरती काय परिणाम होतो? आपल्यावरती परिणाम जर झाला नसता तर कदाचित आपण त्याच्यावरती डिस्कशन केलं नसतं, त्याच्याविषयी चर्चा केली नसती, त्याच्यावरती डिस्कोर्स केला नसता. तर जे शासित आहोत आपण, ऑल ऑफ अस, मी ॲज अ सिटीजन म्हणून बोलतोय, ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून बोलतोय, ज्यावेळेस मी समाजामध्ये वावरतो तर ह्या शासनाचा माझ्यावरती काय परिणाम होतो? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जर शासनाचा परिणाम आपल्यावरती होतो असं मानलं तर ह्या शासन प्रक्रियेमध्ये किंवा शासन ठरवण्यामध्ये, निवड प्रक्रियेमध्ये मला काही चॉईस आहे का? ही निवड करण्यामध्ये किंवा ते शासन चालवण्यामध्ये मला काही चॉईस आहे का? आणि असेल तर कसं आहे? आणि तिसरा प्रश्न, एखादं शासन हे चांगलं आहे की वाईट आहे, गुड ऑर बॅड, हे मी कसं ठरवणार? ते मी ओळखणार कसं? याच्याविषयीच आहे. मला वाटतं गुड गव्हर्नन्स किंवा स्टेट आणि सिटीजन्स, राज्य आणि नागरिक, लोक, राज्य आणि समाज, गुड गव्हर्नन्स वर्सेस बॅड गव्हर्नन्स किंवा गव्हर्नन्स परसे, याचा संबंध असेल तर हा फक्त 3 प्रश्नाशी संबंध आहे. आणि या 3 प्रश्नाची जर आपण उकल करू शकलो तर निश्चितच आपला कन्सेप्ट हा क्लिअर होईल की गुड गव्हर्नन्स म्हणजे काय, बॅड गव्हर्नन्स म्हणजे काय, गुड गव्हर्नन्स करण्यासाठी काय अपेक्षित आहे. कारण आता कुणाला विचारलं तर शासनाबद्दल हार्डली एनीबडी, आता मला माझे इंट्रोडक्शन देताना की बदल्या खूप झाल्या, त्याच्यावर टाळ्या वाढल्या, पण देर नथिंग टू क्लॅप अबाउट टू बी ट्रान्सफर्ड मोर दॅन एक्सपेक्टेड. नॉर्मल कोर्स ऑफ ऍक्शन पेक्षा जास्त जाणं म्हणजे टाळ्या वाजवणं, दिस इज नथिंग समथिंग गुड. तर ह्या 3 प्रश्न याची जर उकल आपण करू शकलो तर मला वाटतं आपल्याला गव्हर्नन्स आणि गुड गव्हर्नन्स हे जर कळलं तर आपण त्याच्यावरती निश्चित उपाययोजना करणं. काय कुठे जायचंय हे जर माहित नसेल आणि ते कुठे जायचंय तर पहिला प्रश्न आहे की आपण बऱ्याच वेळेस आपण कुठे जायचं हे ठरवतो, हा तिकडे जायचंय, मग कसं जायचं, आपण या पद्धतीने जाऊ, या मार्गाने जाऊ, पण मुळातला जो प्रश्न तो आपण विचारत नाही, आपण तिकडं का जायचंय, वाय. म्हणजे गुड गव्हर्नन्स पाहिजे. माझा प्रश्न असा आहे, गुड गव्हर्नन्स का पाहिजे, रादर गव्हर्नन्स का पाहिजे आणि गव्हर्नन्स काय आहे हे समजून जर घेतलं नाही, म्हणजे हे 3 प्रश्न जर आपण समजून घेतले नाही तर आपण जे बोलतोय, चर्चा करतोय, याला खूप सबस्टॅन्टिव्ह स्वरूप आपण देऊ शकणार नाही आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये, मग तो अगदी सोसायटी लेवलला असेल, फॅमिली लेवलला असेल, विलेज किंवा नॅशनल आणि ग्लोबल लेवलला असेल. कारण आजचं कालचं गव्हर्नन्स हे खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे. इट इज नॉट लिमिटेड की तुम्ही म्हटलं की सोसायटी तर सोसायटी पुरतं मी समजू शकेल, बाकी सोसायटी मला घेणं असं नाही होऊ शकत. किंवा आपलं राज्य दुसऱ्या राज्याच्या विरुद्ध बोलू शकतं किंवा करू शकतं, किंवा भारत देश अमेरिका, रशिया, चायना यांना कन्सिडर न करता आपल्या पॉलिसी बनवू शकतो असं नाही आहे. कारण इंटरकनेक्टेड वर्ल्डमध्ये राहतो आपण, त्याला ग्लोबल म्हणतो, त्याच्यामुळे ग्लोबल गव्हर्नन्स टू लोकल, त्याला ग्लोकल आजकालच्या टर्म्स म्हणतो, तो त्या लेवलपर्यंत गेलेला आहे. म्हणून हे 3 प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे आणि 3 प्रश्नाची उत्तरं समजून घेणं गरजेचं आहे. तर पहिला प्रश्न मी जो म्हटलाय की शासनाचा मानवी जीवनावरती, आपल्यावरती नागरिक म्हणून किंवा शासित म्हणून याच्यावरती काय परिणाम होतो. आता ज्यावेळेस हा विचार करतो, असं आहे का की माझा शासनाचा काही संबंध नाहीये, त्याच्यामुळे शासनाला जे करायचं ते करावं, मी त्याच्याकडे पाठ करतो आणि मला वाटेल ते मी करतो आणि मी समाजामध्ये चांगल्या पद्धतीने राहू शकतो,
अशी परिस्थिती आहे का? नाही आहे. त्याचं कारण असं आहे की शासनाचा प्रत्येक निर्णय आणि धोरण याचा आपल्या जीवनावरती डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत असतो. कारण ते सेप त्याप्रमाणे, त्याचं डिरेक्शन त्याप्रमाणे असते. कोणताही डिसिजन घ्या, यू टेक एनी डिसिजन, जो पब्लिक पॉलिसी ज्याला म्हणतो, जो डिसिजन म्हणतो, तो निर्णय, त्या निर्णयाचा परिणाम समाजावरती, प्रत्येक माणसावरती होतो. अगदी मॅरेजेस वाढवायचं असेल त्याच्यावरती मतमतांतर होऊ शकतात. फॅमिली प्लॅनिंगचे प्रोजेक्ट असतील त्याच्यावरती होऊ शकतात. टॅक्स वाढवायचा असेल त्याच्यावरती होऊ शकतात. स्कीम असून डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसच्या बाबतीत असेल त्या बाबतीत होतात. स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी मधलं एज वाढवायचं कमी करायचं याच्यावरती होऊ शकतात. तो शासनाचा प्रत्येक निर्णय हा आपल्याला अफेक्ट करतो, परिणाम करतो. तो किती प्रमाणात करतो तो डिपेंड्स, कोणता निर्णय आहे, त्याच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो त्या दृष्टीने बघायचा असतो. पण डेफिनेटली निर्णयाचा परिणाम होतो, तो डीप वरती होतो, वाईड होतो, थ्रूआउट लाईफ असतो, जन्मल्यापासून असतो, जन्माला मृत्यूपर्यंत असतो. मग हे जर असेल तर आपण हे म्हणू शकत नाहीये की परिणाम होत नाही का. परिणाम होतो, तो कसा होतो याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. म्हणून शासनाने या दोघांमधलं रिलेशन असतं, याला डीप मध्ये की त्याला याच्या गाभ्यात, ह्या प्रश्नाच्या गाभ्यात जर जायचं म्हटलं तर असं म्हणता येईल की वैयक्तिक सुख, जे आपण प्रत्येक जण म्हणतो की मला, आपण सुखाच्या पाठीमागला असं, मला हॅपीनेस पाहिजे, सॅटिस्फॅक्शन पाहिजे. वैयक्तिक सुख आपण ज्या प्रयत्न करत असतो, ह्या वैयक्तिक सुखामध्ये शासन प्रणालीचा काय आणि कसा परिणाम होतो आणि ही शासन प्रणाली ठरवण्यामध्ये माझी काही निर्णय क्षमता आहे का याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ती शासन प्रणाली जर विकास होत असेल, तर मी विचार जर होत असेल, शासन प्रणाली माझ्यावरती अफेक्ट करत असेल, परिणाम करत असेल, तर ते शासनाचे जे निर्णय आहेत, निर्णय क्षमता आहे, निर्णय प्रक्रिया आहे, ही योग्य प्रकारे झाली पाहिजे. आता योग्य प्रकारे म्हणजे नेमकं काय, हा एक मोठा प्रश्न असतो. त्यांनी जो निर्णय घेतला आहे शासनाने, तो योग्य की अयोग्य हे कसं ठरवायचं, हा तिसरा प्रश्न आहे. म्हणजे आपण, मी जो म्हटलं तिसरा प्रश्न जो आहे की एखादं शासन चांगलं किंवा वाईट, एखादा निर्णय चांगला किंवा वाईट हे कसं ठरवायचं, तर ते ठरवण्याचे काहीतरी क्रायटेरिया पाहिजेत. तर आपण तिसऱ्या प्रश्नामध्ये होतो. पहिला प्रश्न असा आहे की परिणाम होतो, परिणाम होतो, सखोल होतो. कारण शासनाचा प्रत्येक निर्णय हा आपल्या पूर्णपणे जीवनशैलीशी निगडीत असतो. असा एकही निर्णय नाहीये की ज्याच्यावरती आपल्यावरती परिणाम होणार नाही. पूर्णपणे जीवनशैली आणि आपल्या जीवनामध्ये विकास कशा पद्धतीने होतो, कोणत्या पद्धतीने होतो, आपल्याला शिक्षणाच्या किती संधी भेटतात, आर्थिक ग्रोथ किती होतो, किंवा मला फ्री ट्रेड करता येतो की नाही, मी बोलू शकतो की नाही, माझं वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे, लिबर्टी ज्याला म्हणून, लिबर्टी ऑफ थॉट असेल, लिबर्टी ऑफ एक्सप्रेशन असेल, एका भागातून दुसऱ्या भागात जायचं असेल, याच्यावरती शासन निर्णयाचा परिणाम होत असतो. आणि शासन म्हणजे कोण असतं, तर ते डेमोक्रेसीच्या माध्यमातून आपण आज रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, कारण डिरेक्ट डेमोक्रेसी पॉसिबल नाही आहे. कारण सगळेजण एकत्र येऊन निर्णय घेण्याची जी डेमोक्रेसी होती ग्रीसच्या एथेन्समध्ये चालू झाली त्यावेळेस होती, कारण त्यावेळेस पॉप्युलेशन कमी होतं. आज आपल्या इथं पुण्यात जरी एकत्र यायचं म्हणलं तरी शक्य नाही, डिसिजन मेकिंग शक्य नाही, म्हणून आपण रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी मध्ये आलो. तर आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि ते इम्प्लिमेंट करण्याचं काम जे वेगळे अधिकारी करतात, वेगळ्या संस्था करतात, त्यांच्या माध्यमातून ही डेमोक्रेसी, हे निर्णय होत असतात. म्हणून दुसरा जो याला निगडीत प्रश्न येतो की ज्याच्या माध्यमातून, म्हणजे शासन जे आपण निवडून देतो, म्हणजेच आपण आपल्या वतीने ते काम करतात, कुणासाठी, आपल्यासाठीच करतात. ती निवडून देण्याच्या माझ्यामध्ये हा दुसरा जो प्रश्न आहे, ते मला निवड आहे का, मला चॉईस आहे का. ज्यावेळेस मी म्हणतो की मला चॉईस आहे डेमोक्रेसीमध्ये, एव्हरी सिटीजन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज अदर, प्रत्येकाला एक वोट आहे. मग आम्ही काय करतो, इलेक्शन घेतो, पिरियॉडिकल इलेक्शन घेतलं म्हणजे वोट करतो, आणि परत पुढच्या 5 वर्षांनी इलेक्शन झालं त्यावेळेस परत वोट करतो. एक तर त्यांना कंटिन्यू करतो किंवा बदलतो. मधल्या 5 वर्षात काय करतो हा प्रश्न आहे. म्हणून निवडीचा अधिकार आहे का, हा खूप संवेदनशील प्रश्न आहे. का संवेदनशील आहे, मतमतांतर खूप आहेत, पण मी ज्यावेळेस निवडून देतो कशाच्या आधारे देतो, कोणत्या कार्यक्रमाच्या आधारे देतो, कोणत्या उद्देशासाठी देतो, इंडिव्हिज्युअल उद्देशासाठी देतो का सार्वजनिक उद्देशासाठी देतो. आणि हे शासन 2 वर्ष 5 वर्ष जे काही टेन्युअर असेल ते चालू असताना
त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं जे सर्वात महत्वाचं काम नागरिकांचं असतं, समाजाचं असतं, ते आपण करतो का? शासनाच्या प्रत्येक कृतीवरती आपण विचारमंथन करायचं असतो, प्रत्येक निर्णयाचा परिणाम काय होतो हेच इव्हॅल्युएट करायचं असतं, ते आपण करतो का? आणि ते जर करत असू तर मग त्यांचा कार्यकाळ किती असावा, मग त्यांना परत निवडून द्यायचं का, त्याचे परिणाम काय होते, जर चुकीचा निर्णय घेत असेल तर त्याला विरोध करतो का, ही जी कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी आहे ती आपण करतो का, ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आहे. आपल्याला अधिकार तर आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे, निवडून देण्याचा आहे, वॉच ठेवण्याचा आहे, कृतीवरती अंकुश ठेवण्याचा आहे, विरोध करण्याचा आहे, परंतु सार्वजनिक स्वरूपात आहे का एकट्या स्वरूपात वापर करतो, हा आपला खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यावरती आपला दुसरा महत्वाचा इश्यू असतो. आणि म्हणून हे जर आपण करत नसू तर शासन कृतज्ञ होऊ शकतं, करप्ट होऊ शकतं, चुकीच्या दिशेने जाऊ शकतो, आणि आपण म्हणतो की मग शासन चुकीचे निर्णय घेतं. तर चुकीचे निर्णय घेत असेल तर त्याला विरोध करण्याचं सुद्धा आपलं काम आहे. तो विरोध मात्र आपल्या रूल ऑफ लॉ, कारण डेमोक्रेसीमध्ये किंवा शासनामध्ये रूल ऑफ लॉ खूप महत्वाची गोष्ट अशी. अदरवाईज राज्य आणि जंगल राज याच्यात काही फरक राहिला नसता. जंगल राजमधून आपण याच्यात आलो, राज्य याच्यासाठी अस्तित्वात आलं की देअर शुड बी रूल ऑफ लॉ, म्हणजे सर्वांनी ते मान्य केलं पाहिजे. काही कन्व्हेन्शन्स असतील, काही लॉज असतील, त्या दृष्टीने मान्य केले पाहिजे. हा दुसरा प्रश्न. आणि आता शेवटचा प्रश्न याच्यातून येतो की तिसरा जो महत्वाचा प्रश्न आहे की चांगलं किंवा वाईट शासन मी कसं ठरवायचं, त्याचे काही क्रायटेरिया आहेत का? तर चांगलं किंवा वाईट शासन ठरवताना मग मला वैयक्तिक फायदा झाला तर ते चांगलं, आणि मला मनासारखं जर झालं नाही तर ते वाईट, असं जर म्हणणार असू तर ते चुकीचं आहे. कारण चांगल्या वाईटची डेफिनेशन, चांगले किंवा वाईट हा फक्त काही मटेरियल नाही, म्हणजे रिलेशन बिटवीन स्टेट अँड सिटीजन, राज्य आणि शासन आणि नागरिक लोक याच्यात तर रिलेशन, हे काय फक्त भौतिक रिलेशन नाहीये, तर ते नैतिक पण आहे, ते फिलॉसॉफिकल पण आहे, ते इक्विटेबल पाहिजे, ते जस्ट पाहिजे. तर त्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जे शासन निर्णय घेत आहेत ते नैतिक दृष्ट्या समाजासाठी, राज्यासाठी योग्य आहेत की नाही आहेत, ते इक्विटेबल आहेत का, ते जस्ट आहेत का, फक्त वैयक्तिक बेनिफिटसाठी न होता ते सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून आहेत का. म्हणून तो प्रश्न येतो की सार्वजनिक हित, पब्लिक इंटरेस्ट वर्सेस इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट. मग ह्या तीन प्रश्नाचे उत्तर जर असतील आणि आपण डेमोक्रेसीमध्ये राहत असू, कारण आजच्या डेटपर्यंत सर्वात चांगलं गव्हर्नमेंट जे असेल, फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो, डेमोक्रेसी आहे. कारण आजच्या डेटला डेमोक्रेसीपेक्षा बेटर गव्हर्नन्स अजून फॉर्म आलेला नाही, किंवा चांगल्या प्रकारचं शासन याच्यापेक्षा असू शकतं अजून आलेला नाहीये. मग डेमोक्रेसी सर्वात चांगला आहे तर ती कशा पद्धतीने चालते, हे तीन प्रश्नाचे आपण उकलन केल्यानंतर आपण ते इम्प्लिमेंट करतो का, त्याच्यामध्ये सहभाग घेतो का, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तर या तीन प्रश्नाची उकल करत असताना ज्यावेळेस 14व्या शतकात जसं सांगितलं तीच कन्सेप्ट 21व्या शतकात फास्ट फॉरवर्ड जर आपण आलो तर ते क्वेश्चन आज आहेत का व्हॅलिड? आन्सर इज यस, ते क्वेश्चन आज व्हॅलिड आहेत. कारण शासनाचा इम्पॅक्ट आपल्यावरती होतो, चांगला किंवा वाईट प्रकारे होतो. त्यात निर्णय प्रक्रियेमध्ये आपला सहभाग आपला आहे का, निर्णय निश्चित आहे. आणि चांगल्या आणि वाईट प्रकारे आपण करू शकतो का, तर हे क्रायटेरिया फक्त एक भौतिक म्हणून नव्हे तर एक नैतिक पातळीवरती जाऊन, जस्ट इक्वॅलिटी हे जे प्रिन्सिपल याच्यावरती जाऊन आपण ते बघितले पाहिजे. याचा परिणाम डेफिनेटली आपल्यावरती होतो.